आज दिनांक 4 डिसेंबर 2025 आहे। आम्ही 14 लोक नर्मदा परिक्रमासाठी 21 नोव्हेंबर पासून लातूर येथून निघालो होतो। आम्ही येताना 600 किलोमीटर अंतर कापून एका दिवसामध्ये या जाबाज ड्रायव्हरने आम्हाला एका दिवसामध्ये छानपैकी एका दिवसामध्ये लातूरून ओंकारेश्वर आणलं होतं। तुम्हाला आमच्या बरोबर येऊन कसं वाटतंय? आमचा ग्रुप कसा वाटला तुम्हाला? चांगल्यापैकी छान वाटलं ना? छान वाटलं. आमचं काही तुम्हाला नाही चांगल्यापैकी ड्रायव्हिंग एकदम सुंदर आहे, आम्हाला आवडलं। काही जाताना आम्ही तुम्हाला घेऊन तुमचं नाव सांगा पूर्ण। उत्तम रतन राठोड. हा, तुम्ही चालक आणि मालक स्वतः आहात का? हो, स्वतः. अच्छा, तुमचं नाव सांगा। निवृत्ती रंगनाथ मुलाखते. तुम्हाला कसा वाटला टूर? खूप छान होता. आपलं नाव सांगा। जगन्नाथ एकनाथ लहाने. तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली, तुम्हाला केला, काय केला. वाटलं? काय वाटलं? एकदम छान वाटलं. एकदम आपलं नाव सांगा। सतीश सोपानराव जगताप लातूर. Yes. परिक्रमा एकदम छान वाटली. बरोबर रे, माझा टूर संपला तर मी सांगतो. आपलं मॅडम उषा मदन बोर्रे. हा, आपल्याला खूप आनंद वाटला जोडीदारासोबत, मैत्रिणीसोबत, मित्रासोबत. व्हेरी गुड। तुम्ही आतापर्यंत जेवढे प्रवास केला त्याच्यामध्ये हा प्रवास कसा वाटला तुम्हाला? हे पण छान वाटला, आमचा पण खूप सुंदर होता. सगळ्यात शॉर्ट टूर होता का लॉंग टूर होता? लांब टूर होता. हा किती? हा, मी सांगतो तुम्हाला, आम्ही आतापर्यंत 5700 किलोमीटर प्रवास केलेला आहे। अजून 800 किलोमीटर जायचं म्हणजे आमचा 6500 किलोमीटर प्रवास होणार आहे। हे मध्यंतरी मी यांची मुलाखत घेतो। घ्या. आपलं नाव सांगा। कोमल सतीश जगताप. हा, तुम्हाला या प्रवासाबद्दल काय सांगायचं? खूप छान वाटलं. वेगळं काय वाटलं इतर प्रवासाने याच्यामध्ये? खूप आनंद आला. आनंद आला। छान वाटलं. हे बघा, ह्या फार धार्मिक आहेत, हे कुठेही गेले की देवाला निघालेले असेल। आपलं नाव सांगा। या टूर बाबत तुम्हाला काय सांगायचं आहे? खूप छान वाटलं. खूप छान वाटलं। अच्छा, बर, तुम्हाला या टूर बाबत काय सांगायचं? खूप छान वाटलं. तुमचा हा कितवा टूर होता? माझा आता मला काही गणित त्याचं करता नाही येणार नाही, तुम्ही ह्याच्या अगोदर नर्मदा परिक्रमा केली होती का? नाही. नाही, पहिल्यांदाच केली आहे। अच्छा अच्छा बरोबर त्यामुळे शक्य झाले. अच्छा, आपलं नाव सांगा। मी अमृत गंभीर आहे. बर, तुमचा कितवा नर्मदा परिक्रमा टूर होता? दुसरा टूर आहे हा. अच्छा, याबाबत तुम्हाला काय सांगायचं आहे? हा टूर अतिशय अगदी प्रसन्न वातावरणात अगदी खेळगडी त्याच्यामध्ये अच्छा, धार्मिक आणि पर्यटनाचं दोन्ही दृष्टीनं हा टूर अगदी चांगल्या प्रकारे झालेला आहे. चला पुढे या। पाठक सर, आपला परिचय सांगा आणि तुम्हाला काय वाटतं? हरिदास रघुनाथ पाटील. हा, ओके ओके, चला बोला कुंडली श्री गुरुदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम जय। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। व्हेरी गुड। सकाळचे 9:30 झालेले आहेत आणि आम्ही आता धुळे मार्गे लातूर येथे जाण्यासाठी निघालेलो आहे। आम्ही येताना जो आहे रूट वेगळा ठेवला होता, तो होता सांगा। तो शेगाव मार्गे होता. शेगाव मार्गे आलो होतो। आता आम्ही जाताना धुळे धुळे संभाजीनगर धुळे मार्ग संभाजी मार्ग. जो चॉईस करण्याचं कारण आहे, हा मार्ग एकदम सुंदर आहे, अडथळा कमी आहे, वेळ तेवढाच लागणार आहे। किलोमीटर जरी जास्त असेल तरी वेळ तेवढाच लागणार आहे। मुक्ताई मार्गे जरी गेलं तर अंतर जे आहे 640 किलोमीटर येतं, परंतु धुळे मार्गे गेल्यानंतर अंतर 675 येत आहे। परंतु हायवे असल्यामुळं आम्ही हा मार्ग चॉईस केलेला आहे। परत एकदा सांगतो की सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि पाहूया आता किती वेळ लागतो की 675 किलोमीटर अंतर कापून जायचं.